नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेना यांच्या वतीने मंगळवारी बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात मुसळधार पावसातही बापूसाहेब इनामदार यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी मानवी साखळी करून निषेध व्यक्त केला. हे आंदोलन कित्तूर तालुक्यातील कल्लोळी गावाजवळील शेतजमिनीच्या वादामुळे निर्माण झालं असून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय पातळीवर तो वाद निकाली काढण्याचा प्रयत्न सुरू असताना इनामदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात कोर्टात धाव घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. या कृतीने शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला असून इनामदार हे देशविघातक असल्याचा ठपका त्यांच्यावर आंदोलकांनी ठेवला. पावसात भिजत रस्त्यावर बसून आंदोलकांनी घोषणाबाजी केली आणि यावेळी देशाचे राष्ट्रपती व कर्नाटकचे राज्यपाल यांना सुद्धा निवेदनही सादर करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व कर्नाटक रयत संघाचे अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, प्रकाश नायक यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी केले होते. बेळगाव महापालिकेच्या स्थायी समित्यांसाठी निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून उद्या बुधवार दिनांक 2 जुलै रोजी ही निवडणूक महापालिकेच्या मुख्य सभागृहात प्रादेशिक आयुक्तांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांना अपात्र ठरवण्यात आल्यानं निवडणुकीवर संभाव्य परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र कौन्सिल विभागाने स्पष्ट केले आहे की ही निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडेल. सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेमध्ये इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर दुपारी 3 वाजता अर्थ व कर स्थायी समिती, आरोग्य स्थायी समिती, बांधकाम स्थायी समिती व लेखा स्थायी समिती यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. कौन्सिल विभाग व निवडणूक यंत्रणेकडून तयारी पूर्ण झाली असून सुरक्षित आणि पारदर्शक निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कर्नाटक सरकारने आंतरराज्य सीमावाद व नदी जलवाटप विवादांवर लक्ष ठेवण्यासाठी कायदा मंत्री एच.के. पाटील यांची सीमा समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. या संदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आलाय. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील 2013च्या सरकारमध्येही पाटील यांनी याच जबाबदारीचे यशस्वीपणे पालन केले होते. मात्र 2018 नंतर सत्तेत आलेल्या सरकारांनी कोणतीही अशी नियुक्ती केली नव्हती. अलीकडेच महाराष्ट्र सरकारने सीमा संवादासाठी 2 मंत्र्यांची नियुक्ती केल्याने कर्नाटकमधील कन्नड चळवळ संघटना आणि सीमा भागातील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे पाटील यांची पुन्हा नियुक्ती करण्याची मागणी केली होती. आता या मागणीला प्रतिसाद देत एच.के. पाटील यांच्यावर सीमावादासह आंतरराज्य नदी वादांवर देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. खाऊकट्ट्याच्या गाळ्याप्रकरणी अपात्र ठरलेले महापौर मंगेश पवार यांच्या महापालिकेतील महापौर कक्षाबाहेरील नामफलक अखेर सोमवारी पांढऱ्या कापडाने झाकण्यात आला. कौन्सिल विभागाने ही कार्यवाही केली असून महापालिकेत यावरून मोठी चर्चा सुरू आहे. प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टण्णवर यांनी केलेल्या सुनावणीमध्ये महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर महापालिकेच्या अधिकृत दस्ताऐवजांमधून त्यांच्या नावे असलेले अधिकार हटवण्याची प्रक्रिया सुरू असली तरी आज मंगळवारी महापौर मंगेश पवार यांची महानगरपालिकेत अनुपस्थिती दिसून आली. दरम्यान सदस्यत्व रद्द करण्याबाबत उच्च न्यायालयातर्फे स्थगिती दिली असून पुढील आठवड्यापर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. प्रसंगी राजकीय हालचालींना वेग आला आहे. बेळगाव सब रजिस्ट्रार कार्यालयातील पावसामुळे होत असलेल्या गळतीवर अखेर उपाययोजना करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसांपूर्वी तरुण भारत न्यूजने या संदर्भात आवाज उठवत बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत कार्यालयावर तात्पुरते ताडपत्रीचे आवरण टाकण्यात आले आहे. या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना पावसामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाचे पाणी थेट कार्यालयाच्या कागदपत्रांवर पडत होते, त्यामुळे कामकाजात अडथळे निर्माण होत होते. सध्या तरी तात्पुरत्या स्वरूपात ताडपत्री टाकून संरक्षण दिलं गेलं असलं तरी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. बेळगाव महापालिकेमध्ये जन्म व मृत्यू दाखला मिळवण्यासाठी दररोज नागरिकांची प्रचंड गर्दी होत असून तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय.
सकाळी 8 वाजताच नागरिक आपल्या कामासाठी महापालिकेत पोहोचत असले तरी कर्मचारी अत्यंत धीम्या गतीने काम करत असल्याचा नागरिकांनी आरोप केलाय। यामुळे दिवसभर अन्न पाणी वाऱ्यावर ठेवून तात्काळ थांबावं लागतं। विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिलांना यामुळे अधिक त्रास सहन करावा लागतो। संख्येने कर्मचारी कमी आहेत, पण जे हजर आहेत ते कामात दिरंगाई करून काम अत्यंत संथ गतीने करतात, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे। या समस्येकडे कुणाचंच लक्ष नसल्यानं व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं चित्र दिसून येत आहे। तातडीने अधिक कर्मचारी नेमून व डिजिटल प्रणाली प्रभावीपणे राबवावी अशी मागणी नागरिकातून सातत्याने होत आहे। जगप्रसिद्ध असणाऱ्या गोवा कर्नाटक सीमेवरील दूधसागर धबधब्याने रौद्र रूप धारण केलं आहे। रेल्वेतून पर्यटक सदर प्रवाहित झालेला दूधसागर धबधबा पाहून आनंद लुटत आहेत। काही पर्यटक धबधब्याचे चित्रफित काढत ते व्हायरल झाल्यावर दूधसागर धबधबा पाहण्याचा मोह आवरत नसल्याने रेल्वेद्वारे अनेक पर्यटक धबधब्याकडे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत। काही रेल्वे रुळावरून चालत येण्याचाही प्रयत्न करत आहेत। सदर धबधब्याजवळ जाण्यास पूर्णतः बंदी असल्यानं रेल्वे विभागातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। तरीही पर्यटक येत असल्यामुळे आलेल्या पर्यटकांवर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे। काल सोमवार दिनांक 30 जून रोजी विविध ठिकाणाहून आलेल्या 21 पर्यटकांवर 1989 रेल्वे ऍक्ट 1470 कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर याहून पुढे कॅसल रॉक रेल्वे स्थानकापासून कोलम रेल्वे स्थानकाच्या मध्ये लागणाऱ्या करंजोळ, दूधसागर तसेच सोलोलिम या स्थानकावर पर्यटकांनी उतरल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले। याबाबत नुकतीच सर्व रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक रामनगर शासकीय विश्राम कार्यालयात पार पडली। त्यामुळे यापुढे दूधसागर धबधब्याचा पाण्याचा मोह पर्यटकांना रेल्वेतूनच घ्यावा लागणार आहे। बेळगावातील आयुर्वेदाची 75 वर्षांची परंपरा निरंतर आपल्या सेवेत डॉक्टर पुष्कर केतकर यांच्या श्री हरिहर आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म केंद्राने जपली आहे। यांच्याकडे संधिवात, सर्व जुनाट मणक्यांचे आजार जसे स्पॉन्डिलोसिस, त्वचा विकार, सोरियासिस, व्हेरिकोज वेन्स, जुनी सर्दी, दमा, आम्लपित्त, वंध्यत्व व इतर पोटाचे आजार यावर रिझल्ट ओरिएंटेड चिकित्सा उपलब्ध आहेत। चिकित्सेमध्ये औषधोपचार, पंचकर्म, अग्निकर्म, विद्धकर्म इत्यादी सुविधा देखील असल्याने रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। आमचा पत्ता श्री हरिहर आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म केंद्र, क्लासिक प्लाझा, तळमजला, कवळे मठासमोर, सोमवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव। मोबाईल क्रमांक 9902382968। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या वतीने युवा नेते अमान सेठ यांनी पोलीस मुख्यालयातील कन्नड शाळेला भेट देत नवीन वर्गखोली प्रकल्पाच्या कामाचा औपचारिक शुभारंभ केला। या प्रकल्पामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत। शाळा सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या आमदार सेठ यांच्या सततच्या प्रयत्नांचा हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे। अमन सेठ यांच्यासह शाळेचे कर्मचारी, स्थानिक नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। या सर्वांनी या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा दर्शवला। यावेळी शाळा प्रशासनाने आमदार आसिफ सेठ यांचे आभार मानत सरकारी शाळांची उन्नती करण्यासाठी त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले। नव्या वर्गखोलीमुळे विद्यार्थ्यांची गर्दी कमी होऊन त्यांना अधिक सोयीचे आणि आरामदायी शिक्षण वातावरण मिळणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटामध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून घनदाट धुक्याची चादर पसरली असून यामुळे वाहन चालकांना दृश्यमानता कमी झाल्यानं वाहनांचा वेग मंदावला आहे। धुक्यामुळे घाटमाथ्यावर थंडी जाणवत असून पर्यटकांमध्ये मात्र उत्साहाचं वातावरण आहे। काही ठिकाणी 10 ते 15 मीटर पर्यंतच दृश्यता मर्यादित असल्यानं स्थानिक प्रशासनानं वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलंय। दरवर्षी पावसाळ्यात अशा प्रकारचे धुके आंबोलीत पाहायला मिळते, मात्र यंदा पावसाचा जोर आणि धुक्याची तीव्रता एकाच वेळी जाणवत असल्यानं घाटातील वाहतूक काहीशी धीमी झाली आहे। कर्नाटक राज्याचे महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी बेळगाव चोरला गोवा रस्त्यावरील कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील नूतन पुलाची काल सोमवारी सायंकाळी पाहणी केली।
गेल्या 1.5-2 महिन्यांपासून कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील नूतन पुलाचं काम अपूर्ण राहिल्यानं या मार्गावरील सर्व वाहतूक बैलूर आणि खानापूर मार्गे वळवण्यात आली होती. आज 1 जुलैपासूनच कुसमळी पुलावरून दुचाकी आणि चारचाकी वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. त्यानुसार महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी काल सोमवारी सायंकाळी कुसमळी पुलाची पाहणी करून संबंधित अधिकारी व कंत्राटदाराला सूचना केली आहे. कुसमळी पुलावर मंत्री पोहोचताच तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अॅडव्होकेट ईश्वर घाडी व शहर अध्यक्ष महांतेश राऊत यांनी मंत्री महोदयांचे शाल व हार घालून स्वागत केले. यावेळी बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेत, खानापूर तहसीलदार, पीडब्ल्यूडी व जिल्हा पंचायतीचे अभियंते, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. जीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमसीए विभागाच्या विद्यार्थ्यांनी शहापूर येथील आदर्श मराठी विद्यामंदिर प्राथमिक शाळेत संगणक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पाटील यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक सचिन देसाई, स्वरूप राणी मन्नूर आणि निलेश अणवेकर यांचा परिचय करून देत मान्यवरांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून संगणकाचे विविध भाग, त्यांचे कार्य आणि उपयोग यांची सविस्तर माहिती शाळेतील विद्यार्थ्यांना दिली. यावेळी शाळेतील 5वी, 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्ग उपस्थित होते. गोवा बेळगाव महामार्गावरील रामनगर ते अनमोड दरम्यानचा रस्ता सध्या मोठमोठ्या खड्ड्यांनी पोखरला गेलाय. या खड्ड्यांमुळे दररोज वाहन अडकण्याच्या घटना घडत असून यामुळे वाहतूक सतत ठप्प होत आहे. यात भर म्हणजे रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत थांबले असल्याने शेजारून वाहनांना मार्ग काढणं कठीण झालंय. पावसामुळे खड्ड्यांचं प्रमाण झपाट्यानं वाढत असून छोट्या वाहनांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे. वाहन चालकांनी NH4 अधिकाऱ्यांकडे तक्रार करत तातडीने खड्डे बुजवण्याची व ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा हा रस्ता पूर्णतः बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेळगाव शहरात पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना दररोज त्रास सहन करावा लागतोय. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत असताना बेळगाव उत्तर वाहतूक विभागाचे उपनिरीक्षक महांतेश मठपती यांनी पुढाकार घेत स्वतः पुढे येऊन खड्डे बुजवले. वाहतूक सुरळीत राहावी आणि अपघात टळावेत या हेतूने ही तातडीची कृती करण्यात आली. नागरिकांनी या कार्याचे कौतुक करत वाहतूक पोलिसांचे आभार मानले आहेत. जागतिक पातळीवर वाढत चाललेली अशांतता, असहिष्णुता आणि मानसिक तणाव यांच्या पार्श्वभूमीवर समाजात शांती, सद्भावना व मूल्याधिष्ठित विचारांची गरज असून हे परिवर्तन घडवण्याची जबाबदारी माध्यमांनी स्वीकारली पाहिजे, असे मत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बेळगाव विभागाच्या प्रमुख राजयोगिनी ब्रह्मकुमारी अंबिका दिदी यांनी व्यक्त केले. अनगोळ येथील शांती भवनमध्ये पत्रकार दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अनगोळ सेंटरच्या प्रमुख राजयोगिनी ब्रह्मकुमारी विद्यादिदी, ब्रह्मकुमारी शोभादिदी यांचीही प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. अंबिका दिदी यांनी माध्यमांनी सकारात्मक विचार व मूल्याधिष्ठित बातम्यांना प्रोत्साहन दिल्यास समाजात स्थैर्य व शांती नक्कीच नांदेल असे सांगितले. यावेळी शिवानंद भाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर ब्रह्मकुमार दत्तात्रय भाई यांनी आभार मानले. ब्रह्मकुमार श्रीकांत भाई आणि अनेक सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या काकती पोलीस ठाण्याच्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या जागी आता नवीन आणि सुसज्ज इमारत उभारली जाणार आहे. या नवीन इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन काल सोमवारी पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते पार पडले. पोलीस विभागाकडून सरकारकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर नवीन इमारतीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी बांधकामस्थळी कुदळ मारून पायाभरणी कामाचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त भूषण बोरसे, वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
बेंगळूर येथे झालेल्या कर्नाटक राज्यस्तरीय बाल क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या क्रीडापटूंनी आणि त्यांच्या पालकांनी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासाची व्यवस्था केल्याबद्दल मनपूर्वक आभार मानले आहेत. बेळगावच्या ज्योती स्पोर्ट्स क्लबमधील 25 पेक्षा अधिक खेळाडू कंठीरव क्रीडांगण बेंगळूर येथे पार पडलेल्या कर्नाटक अॅथलेटिक्स असोसिएशनच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेदरम्यान स्पर्धक व त्यांच्या पालकांच्या निवासाची व्यवस्था मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर क्लबचे पदाधिकारी, क्रीडापटू व पालकांनी मंत्री निवासस्थानी भेट देऊन त्यांचे आभार मानले. यावेळी विजयी क्रीडापटूंनी आपल्या पदकांचे प्रदर्शन करत आनंद व्यक्त केला. खानापूर तालुक्यातील गंदिगवाड गावाला गुंदेनट्टी, बेदरट्टी आणि हिरे अंगरळी मार्गे जोडणारा मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झालाय. या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून पावसामुळे खड्ड्यात पाणी साचल्यानं संपूर्ण रस्ता चिखलात आणि गटारीत रूपांतरित झालाय. या खराब रस्त्यामुळे दुचाकीस्वार अपघातग्रस्त होत असून काही जणांचे हातपाय मोडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय. दिवसाढवळ्या घडणाऱ्या या अपघातांमुळे नागरिकांमधून भीतीचं वातावरण आहे. स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींना तातडीने येथील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. गावाच्या दळणवळणाचा मुख्य मार्गच धोकादायक बनल्यानं त्वरित उपाययोजना करणं गरजेचं बनलंय. बेळगाव शहर पोलीस विभागामार्फत आज दीर्घकाळ सेवा बजावणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शहर पोलीस दलामध्ये अनेक वर्षे निष्ठेने सेवा दिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना औपचारिक कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. त्यांच्या योगदानाचे कौतुक करत पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील निवृत्त आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस आयुक्त, वरिष्ठ अधिकारी व सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवा काळातील अनुभव कथन करत पोलीस खात्याचे आभार मानले. इटालियन लक्झरी ब्रँड प्राडाने आपल्या उत्पादनात कोल्हापुरी चपलेचा वापर केल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी यावर संताप व्यक्त करत स्पष्ट केले की कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांमध्ये कर्नाटकातील कारागिरांचा देखील मोठा वाटा आहे. प्रियांक खरगे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलंय की प्राडा ही ब्रँड देश-विदेशात कोल्हापुरी चप्पल 1,20,000 रुपयांना विकते, पण यामागे काम करणारे कारागीर मात्र दुर्लक्षित आहेत. त्यांनी यामध्ये अथणी, निपाणी, चिकोडी, रायबाग, बेळगाव, बागलकोट आणि धारवाड जिल्ह्यातील कारागिरांची नावे घेऊन त्यांच्या कौशल्याचा गौरव केला. या पारंपरिक चपला पिढ्यानपिढ्या हाताने तयार करणाऱ्या कर्नाटकातील कारागिरांनी कोल्हापूरसह इतर बाजारपेठांमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. हे उत्पादन आता ब्रँड बनले असले तरी त्यामागचा खरा वारसा आणि श्रम या कर्नाटकातील कारागिरांचे आहेत, असेही खरगे म्हणाले. गोकाक तालुक्यातील चिखलदिनी गावाच्या सीमेवर एक हृदयद्रावक घटना घडली असून रिक्षामध्येच एका प्रेमी युगुलाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत्युमुखी पडलेले दोघेही राघवेंद्र जाधव वय 28 आणि रंजिता चौबारी वय 26 हे बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील मुनवळी येथील रहिवासी होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र रंजिताचा गेल्या 15 दिवसांपूर्वीच दुसऱ्या युवकासोबत साखरपुडा निश्चित करण्यात आला होता. कुटुंबियांना त्यांच्यातील प्रेम संबंधांना मान्यता देण्यात आली नव्हती. या दरम्यान रंजिताचा दुसऱ्या तरुणासोबत लग्न ठरवल्यामुळे निराश झालेल्या या प्रेमी युगुलाने अखेर टोकाचा मात्र चुकीचा निर्णय घेतल्याचं समजतं. आज सकाळी राघवेंद्र आणि रंजिता हे दोघे एकाच रिक्षामधून चिखलदिनी या गावाजवळील एका निर्जन स्थळी येऊन तिथे त्यांनी त्याच रिक्षामध्ये स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केलाय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून प्रेम आणि कुटुंबियांच्या विरोधाच्या दुहेरी दबावातून घडलेली ही आत्महत्या समाज मनाला हादरवणारी आहे. सांब्रा येथील शासकीय प्राथमिक मराठी शाळेतील 1990-91 सालच्या 7वीच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला उपयुक्त अशा टेबल आणि खुर्च्यांची भेट दिली. ही भेट विशेषतः पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. अलीकडेच या बॅचचा स्नेहमेळावा पार पडला होता. त्यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक सहकार्य करून एकत्रित निधी उभारला व त्यातून ही मदत करण्यात आली.
संजू गिरी, भुजंग चिंगळी, यल्लाप्पा हरजी, मोहन जाधव, मारुती बसरीकट्टी, परशुराम पालकर आणि अंजना जोगानी या माजी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका ए पाटील यांच्याकडे भेटवस्तू सुपूर्द केल्या. याप्रसंगी एसडीएमसी सदस्या सुजल शिरल, सुधा गिरमल, शिक्षक बी पागाद, टी पाटील, बी लोहार, बी मगदूम आदी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे शाळेचे एस कंगराळकर यांनी आभार मानले व विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या मदतीचे कौतुक केले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.